मित्रहो, पुण्यनगरी असलेल्या पुण्याच्या स्वारगेट एसटी बस स्थानकामध्ये शिवशाही बसमध्ये एका 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची बातमी एव्हाना आपल्याला कळली असेल। संपूर्ण महाराष्ट्र या बातमीने ढवळून निघाला, कारण एका उभ्या बसमध्ये बलात्कार झालेला आहे आणि एक नव्हे तर 2 वेळा हा बलात्कार या नराधमाने केल्यानंतर जवळपास 44 तासांनी पोलिसांनी या दत्ता गाडेला शिरूर मधल्या एका गावातून अटक केलेली आहे। आता एका बाजूला हे सगळं घडत असताना दुसरीकडे जवळपास 500हून अधिक पोलीस या नराधमाचा शोध घेत होते, पण हे सगळे पोलीस सपशेल हरलेले आहेत असं दस्तूरखुद्द किंवा आम्हाला उशीर झालाय असं पोलीस आयुक्तांनीच बोलून दाखवले। तर हा आरोपी शोधून काढलेला आहे, तो म्हणजे नव्यानं पोलीस दलाने वापर करायला सुरुवात केलेल्या ड्रोन या तंत्रज्ञानानं, आणि त्याही पेक्षा ज्यांना आपल्या शब्दांची भाषा कळते पण जे इरवी मुखे असतात त्या श्वान पथकाने बाजी मारलेली आहे आणि एका नराधमाच्या मुसक्या आवळल्या गेलेल्या आहेत। पण हे सगळं होत असताना पुण्याचं जे काही झालेलं आहे, राजकीय हस्तक्षेपामुळे, राजकीय आशीर्वादामुळे, प्रचंड बोकाळलेल्या पैशांमुळे आणि राजकारणाच्या चिखलफेकीमुळे जे सुरू आहे पुण्यामध्ये, त्यातून पुण्याचं बीड सोडा पुण्याचं मिर्जापूर होईल अशी परिस्थिती आपल्याला पुण्यात दिसते। पोलिसांनी आपलं काम जे काय आहे त्याची औपचारिकता पूर्ण केलेली आहे। आता पुढे काय होणार या सगळ्याचा विषय असताना एकूणच पुण्याच्या या सगळ्या शहराचं एक बलात्कारी शहर म्हणून ते प्रकाशात येतंय का, बातमीत येतंय का, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। काय आहे हे सगळं नेमकं मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात समजावून सांगणार आहे। नमस्कार मित्रहो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र। मित्रहो, पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार एक असा पोलीस अधिकारी की ज्याला या शहराच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर कोणत्याही स्वरूपाची नीट पकड घेता आलेली नाही। इथलं राजकारण, इथली गुन्हेगारी, इथली संघटित गुन्हेगारी, इथली राजकारण्यांनी चालवलेली गुन्हेगारी, त्याचप्रमाणे महिलांवर होणारे अत्याचार, या सगळ्याच्या बाबतीत अमितेश कुमार सपशेल अपयशी ठरलेले आहेत। या पुणे शहर आणि पुणे ग्रामीण या दोन्ही भागातून जवळपास 500हून अधिक पोलिसांनी या नराधम असलेल्या दत्ता गाडेचा शोध सुरू केला। पुण्यातल्या स्वारगेट एसटी स्थानकामध्ये एका 26 वर्षीय तरुणीवर पहाटे पावणे 6 वाजता बलात्कार झाला आणि त्यानंतर अवघ्या 2 तासात या आरोपीची ओळख पटली। आता सगळ्यात दैवदुर्विलास बघा, ज्या एसटी स्थानकामध्ये बलात्कार झाला त्याच्या समोर एक जे पोलीस चौकी आहे किंवा एक पोलीस ठाणा आहे, तिथे या बलात्कार्याचा फोटो सुद्धा लावलेला आहे। आणि सगळ्यात धक्कादायक काय आहे तर 500हून अधिक पोलिसांना गुंगारा देणारा हा आरोपी शोधून काढण्याचं काम एरवी शब्दांची भाषा कळणारे पण मुके असणारे श्वान पथक करू शकले, ही एक आणखी यात नमूद करण्यासारखी गोष्ट आहे। गेल्या काही काळात मुंबई पोलिसांनी, पुणे पोलिसांनी आणि महाराष्ट्रातील पोलिसांनी ड्रोनचा वापर सुरू केलेला आहे। या ड्रोनच्या माध्यमातून ज्या वेळेला हा तपास सुरू झाला त्यानंतर श्वान पथकांनी या आरोपीचा माग काढला आणि त्यानंतर हा आरोपी गुन्हाट या गावात सापडला। महेश भैरट या त्याच्या नातेवाईकाकडे पाणी पिण्यासाठी पोहोचल्यानंतर पोलिसांना याबाबतची बातमी मिळाली आणि पोलिसांना ज्या नातेवाईकाने खबर दिली किंवा माहिती दिली त्या नातेवाईकाला पोलिसांनी बक्षीस देऊ केलेलं आहे। आता अशाच पद्धतीत मी आधी माहिती सांगितली असं म्हणून आणखी एका व्यक्तीने याच्यावरती या बक्षिसावर क्लेम केलेला आहे। म्हणजे एखाद्या तरुणीच्या संदर्भात एखादा अप्रिय घटना घडते, एखादा दुर्दैवी प्रसंग घडतो, त्याच्यातूनही आपल्या पदरी काही पडावं ही एक मानसिकता असणारा समाज आता आपण नेमकं कोणत्या दिशेने चाललोय हे सांगण्यासाठी पुरेसा आहे। दुसरीकडे या आरोपीने पोलिसांनी त्याचा ससेमिरा सुरू केल्यानंतर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असं त्या आरोपीने पहिल्याच फटक्यात पोलिसांना सांगून टाकलेले। त्याच्या मानेवर रशीचे काही व्रण दिसतायत। पण हे सगळं होत असताना आणखी एक धक्कादायक माहिती मी आपल्याला सांगणार आहे। 2024 मध्ये पुण्यामध्ये
जे बलात्काराचे गुन्हे नोंदवले गेले त्यांची संख्या 505 बलात्काराचे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि 2023 मध्ये ही गुन्ह्यांची संख्या होती 410। मित्र, पुणे किती छोटं शहर आहे हे आपण पाहिलं, पण या पुणे शहरामध्ये किंवा या पुणे जिल्ह्यामध्ये जर इतक्या मोठ्या प्रमाणात बलात्काराचे गुन्हे दाखल होत असतील तर या राज्याचे गृहमंत्री काय करतायत, राज्याचे मुख्यमंत्री काय करतायत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पालकमंत्री काय करतायत। आता पुण्यातल्या अनेक सामाजिक संस्थांनी आणि पुण्यातल्या अनेक सेवाभावी संस्थांनी, काही जाणकार आणि ज्येष्ठ नागरिकांनी पुण्याचं बीड करू नका असं सांगायला सुरुवात केलेली आहे। याचा अर्थ बीडच्या नागरिकांना किंवा बीडच्या जनतेला मान खाली घालायला लावणारं वक्तव्य आपल्याला करायचं नाहीये। पण 90च्या दशकामध्ये स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी संघटित गुन्हेगारीचा कणा मोडून काढला आणि राजकारणाचं गुन्हेगारीकरण जे आहे त्याच्यावरती पायबंद घालवण्यासाठी प्रयत्न केला। त्याच मुंडेंनी ज्या नेत्याला प्रकाशात आणलं, ज्या नेत्याला मोठं करण्यासाठी महत्त्वाचं पाऊल उचललं, त्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आता खूप मोठी अपेक्षा आहे। कारण मुंडेंनी काय केलं तर राजकारणाचं गुन्हेगारीकरण जे होतं ते थांबवलेलं आहे। आता देवेंद्र फडणवीसांना काय करायचंय तर गुन्हेगारांचं राजकीयकरण जे सुरू आहे ते थांबवणं खूप गरजेचं आहे। कारण आपण या आधीचा माझा व्हिडिओ पाहिला असेल की या राजकीय नेत्यांचे कार्यकर्ते काय करतात हे त्यांना माहीत नसतं। ते कोणालाही गळाभेट देतात, कोणालाही फोटो काढू देतात, सेल्फी काढू देतात आणि या अशा सगळ्या गोष्टींमधून हे राजकारणी या अशा गावभरच्या भनंगांना आपल्या बरोबर ठेवण्याचं एक मोठेपण मिरवत असतात। आता हे सगळं होत असताना एका तरुणीवर हा अत्यंत दुर्दैवी प्रसंग आला, तिच्या कुटुंबाला मरणयातना सहन कराव्या लागतायत, पोलिसांना आरोपी सापडत नाहीये 44-45 तास, अगदी त्याची पहिल्या 1 तासात ओळख पटूनही हे अमितेश कुमार यांचं यश आहे का असा प्रश्न राज्यातल्या गृहमंत्री आणि मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीसांना विचारण्याची वेळ आलेली आहे। देवेंद्र फडणवीस या आधीही 5 वर्ष मुख्यमंत्री असताना गृहमंत्री पदाचा कार्यभार हाकत होते, पण देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री म्हणून सुपर फ्लॉप असल्याचं पुण्यासारख्या जिल्ह्याने दाखवून दिलेलं आहे आणि म्हणून लगेच अजित पवार यांनी उड्या मारण्याची काही गरज नाहीये। कारण इथली जी सगळी संघटित गुन्हेगारी आहे, जमिनीच्या विक्रीतून आलेले पैसे आणि त्या पैशातून बोकाळलेली राजकीय आर्थिक ताकदीच्या जोरावर जी माज संस्कृती पुण्यामध्ये आलेली आहे, त्या माज संस्कृतीचा प्रतिनिधी म्हणून हा दत्ता गाडे आहे। आता पोलिसांनी त्यांचं काम औपचारिकता म्हणून पूर्ण केलेलं आहे। श्वान पथकाने जी काही बाजी मारायची ती मारून दिलेली आहे। आता पुढे काय, शक्ती कायद्यावर सगळ्यांनीच बोलायला सुरुवात केलेली आहे। पण त्याच वेळेला ही घटना घडल्यानंतर जे राजकीय नेत्यांचं पॉलिटिकल टुरिझम सुरू झालं त्याची सगळ्यात पहिली सुरुवात ही विधान परिषदेतल्या नेत्या नीलम गोरे यांनी केलेली आहे। नीलम गोरे या महिलांसाठी गेली अनेक वर्ष काम करतायत, पण अशा नेत्यांनी तिथे जाऊन किंवा योगेश कदम, संजय सावकारे यासारख्या नेत्यांनी जाऊन तिथे या तरुणीच्या जखमेवर मीठ चोळण्याचाच प्रयत्न केलेला आहे। आणि आता प्रताप सरनाईक जे स्वतः परिवहन मंत्री आहेत किंवा राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांना आपली जी पिलावळ आहे, राजकीय पिलावळ, तिला आवर घालण्याची वेळ आलेली आहे। कारण योगेश कदम यांच्यासारखा सुशिक्षित तरुण नेता जेव्हा असं म्हणतो की त्या तरुणीने विरोध केला नाही म्हणून बलात्कार झाला, तिने जर विरोध केला असता तर आजूबाजूचे लोक धावून आले, असं वक्तव्य ज्या वेळेला आपण योगेश कदमांचं ऐकतो त्यावेळेला योगेश कदमांना पुन्हा नेऊन दापोलीच्या समुद्रात बुडवायला हवं का, की जेणेकरून प्रयागमध्ये जाऊन तेथे त्यांचं शुद्धीकरण करण्याऐवजी दापोलीचा समुद्र हीच त्यांच्यासाठीची योग्य जागा आहे असं म्हणण्याची वेळ राज्यातल्या जनतेवर आलेली आहे। आणि संजय सावकारे यांचं वक्तव्य ऐकल्यानंतर ते राजकीयदृष्ट्या आणि वैचारिकदृष्ट्या किती गरीब आहेत याचा विचार आता अजित पवारांनी करण्याची वेळ आलेली आहे। मित्रहो, एका बाजूला पोलीस अपयशी ठरताना श्वान पथकांनी बाजी मारलेली आहे आणि दुसरीकडे राजकीय नेत्यांची मल्लीनाती सुरू आहे। महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय असा प्रश्न पडण्याची परिस्थिती आपल्याला बघायला मिळते। अवघ्या काही तासांवर अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे आणि या प्रकारानंतर तरी शक्ती कायदा येणार आहे का? गेली 4
वर्ष धूळ खात पडलेला महिलांच्या अत्याचाराबद्दलचा हा कायदा राज्य सरकार का आणू शकलेलं नाहीये याचं उत्तर येत्या काही दिवसांमध्ये मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांना द्यावं लागेल। ते त्यांच्याकडे आहे का, की जर ते त्यांच्याकडे नसलं तर त्यांची सर्वपक्षीय असलेली राजकीय पिलावळ पुन्हा चिवचिव करत आणखी एक अधिवेशन वाया घालवणार का, हाच खरा प्रश्न आहे। मित्रहो, या सगळ्या प्रकाराबद्दल आपल्याला काय वाटतं? पुण्यासारख्या एका सुशिक्षित आणि विकसित असलेल्या एका जिल्ह्यामध्ये जर इतक्या मोठ्या प्रमाणावर महिला अत्याचाराचे किंवा बलात्काराचे गुन्हे नोंदवले जात असतील आणि अमितेश कुमार यांच्यासारख्या अधिकाऱ्याला याच्यावर कोणत्याही पद्धतीचा अंकुश आणता येत नसेल तर अमितेश कुमार यांचं काय करायचं आणि पुण्याच्या कायदा सुव्यवस्थेचं काय होणार, याबद्दल आपल्याला काय वाटतं आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा मित्रहो। आणि असेच काही व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाइम महाराष्ट्राला सबस्क्राइब करा। पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या। धन्यवाद।